कौल जिंकून टायटन संघाने प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे। फलंदाजीसाठी निमंत्रित केले सनराइज संघाला आणि सनराइज संघाकडून 2 सलामीचे फलंदाज मैदानात उतरलेले आहेत। स्ट्राइकला ऋतिक आणि नॉन स्ट्राइकला उमेश। ऋतिक कुळिये आणि उमेश खुलम। मागील सामन्यामध्ये ऋतिकने चांगली फलंदाजी केलेली होती। पाहूया आता या सामन्यासाठी कशा प्रकारे योगदान आपल्या संघाला देत आहेत ऋतिक। हॅलो, चालू करायचे पटकन बॉलिंग मार्कवरती। जास्त वेळ काढू नका। 8 दिवसातले 7-8 सामने खेळवायचे आहेत। स्पीडअप करा, कृपया सहकार्य करा। कल्पेश चालू करा। बॉलर नेम कल्पेश बोडस। वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत कल्पेश। लगेच सुरू करायचंय पहिला चेंडू। पहिल्या षटकातील पॉवर प्लेच्या षटकातील पहिला चेंडू कल्पेश घेऊन येत आहेत। स्ट्राइकला डावकुरा फलंदाज ऋतिक। सामन्याला लगेच सुरू करायचंय कल्पेश, लगेच सुरू करायचंय गोलंदाजी। पंच म्हणून कामगिरी पाहत आहेत मोहिते सर आणि सँडी जाधव। या दोन्ही पंचांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय। सामन्याला सुरुवात होते। कल्पेश पॉवर प्लेचा पहिला चेंडू घेऊन येतोय। त्याला मारा करतोय डावकुरा फलंदाज सनराइज संघाकडून ऋतिक। पहिल्या चेंडूचा मारा करतोय आणि सुंदररित्या पटकावलेला चेंडू क्षेत्ररक्षक अडवतोय त्या ठिकाणी आणि फक्त एकच धाव मिळते। ऋतिकने वैयक्तिक धावांचं खातं खोललेलं आहे आणि संघाचं सुद्धा खातं एका धावेने उघडलेलं आहे। दुसरा चेंडू कल्पेश पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील हा दुसरा चेंडू घेऊन येतोय कल्पेश। टायटनचा गोलंदाज कल्पेश बोडस पुढील चेंडू टाकतोय आणि फुलटॉस चेंडूचा मारा करण्याचा प्रयत्न केला होता उमेशने। कट लागून त्याच ठिकाणी चेंडू अडलेला आहे। मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजांना। पुढील चेंडू 2 चेंडू टाकून झालेले आहेत पॉवर प्लेच्या या षटकामध्ये। संघाची धावसंख्या झालेली आहे 2। तिसरा चेंडू घेऊन येतोय कल्पेश। पुन्हा एकदा डावकुरा फलंदाज सामना करतोय। फुलटॉस चेंडू पुन्हा टाकलेला आहे कल्पेशने। पाहूया किती धावा मिळत आहेत। 1 धाव पूर्ण केलेली आहे, दुसरी धाव पूर्ण केलेली होती आणि हा पहिला चेंडू सीमा पार। ऋतिक याच्या चेंडू मधून याच्या बॅट मधून निघालेला हा पहिलाच खणखणीत चौकार लॉंग ऑनच्या दिशेने। नंतर धावसंख्या झालेली आहे 6। पुढचा चेंडू आणि सुंदररित्या कमबॅक करताना गोलंदाज निर्धाव चेंडू टाकतोय। या आधीच्या चेंडू मध्ये 4 धावा पटकावल्या होत्या, मात्र हा एक निर्धाव चेंडू जातोय। पहिलं षटक सुरू आहे। पुन्हा एकदा पहिल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय कल्पेश। टायटन संघाचा गोलंदाज कल्पेश बोडस पुढील चेंडू टाकतोय आणि त्याच ठिकाणी उंच मारलेला चेंडू। पाहूया झेल होतो काय, आणि झेल घेण्याचा प्रयत्न केलेला होता आणि अशा रीतीने दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पळून काढलेल्या आहेत। सुंदर रनिंग। अशा रीतीने सनराइज संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे 8 धावा। पहिल्या षटकातील पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू टाकतोय कल्पेश आणि लेग साइडच्या दिशेने ऋतिकने मारलेला चेंडू। त्या ठिकाणी एकही क्षेत्ररक्षक नाही आहे आणि पाहूया किती धावा मिळत आहेत आणि हा सुद्धा चेंडू सीमा पार। ऋतिक दुसरं षटक कृपया फास्ट करा। राकेश फणसमकर। टायटन संघाचा दुसरा गोलंदाज वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरा षटक घेऊन येतोय राकेश फणसमकर। अजूनही सनराइज
सलामीचे फलंदाज मैदानात सुरक्षित. पहिल्या षटकाच्या पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 12 धावा. सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सनराईज संघाच्या फलंदाजाकडून ऋतिक आणि उमेश कुलम. पहिला चेंडू राकेशने ऑफ स्टिकच्या बाहेर टाकलेला पंचांनी वाईड घोषित केलेल्या अतिरिक्त धाव मिळते सनराईज संघाला. धावसंख्या 1 ने वाढलेली आहे 13 धावा. दुसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू राकेश उमेशने कट केलेला चेंडू त्या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागून पळतोय. 2 धावा या ठिकाणी सुद्धा दोन्ही फलंदाजांनी सुरक्षितरित्या पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावसंख्येनंतर धावसंख्या झालेली आहे 15 धावा. दुसरं षटक सुरू आहे राकेश फळसमकर यांचं. दुसऱ्या षटकातील हा दुसरा चेंडू घेऊन येतोय राकेश. पुन्हा एकदा उमेश स्ट्राईकला मारा करतोय आणि कट केलेला चेंडू विकेट किपरच्या मागे 2 खेळाडू पळतायत. चेंडू अडवलेला आहे मात्र दोन्ही फलंदाजांनी पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. प्रत्येक चेंडू मध्ये 2-2 धावा पळून काढतायत दोन्ही फलंदाजामध्ये चांगले रनिंग आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक सुरू आहे. राकेश फणसमकर पुढील चेंडू घेऊन येतोय. पुन्हा एकदा मारा करतोय उमेश स्ट्राईकला आणि पुन्हा पटकावल्या चेंडू झेल होण्याचा धोका होता. झेल सुटलेला आहे आणि ओव्हरथ्रोच्या रूपात 1 धाव पळून काढलेली आहे आणि अशा प्रकारे 2 धावा संघाच्या खात्यात जमा होत आहेत. प्रत्येक चेंडू मध्ये 2-2 धावा दोन्ही फलंदाज पळून काढतायत. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते सनराईजचे सलामीचे फलंदाज ऋतिक आणि उमेश. दुसऱ्या षटकातील राकेश पुढील चेंडू टाकतोय. हा सुद्धा लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केलेला होता उमेशने. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आलेला नाही आहे. निर्धाव चेंडू, पहिलाच निर्धाव चेंडू राकेश याने टाकलेला आहे. गोलंदाजी करतायत राकेश फणसमकर. पुन्हा एकदा चेंडू घेऊन उमेशला आणि हा मात्र क्लीन बोल्ड. पहिलाच धक्का सनराईज संघाला. कशा प्रकारे कामगिरी पार पाडतोय. सलामीच्या फलंदाजाने चांगल्या प्रकारे फलंदाजी करून आपल्या संघाची धावसंख्या 19 पर्यंत नेऊन पोहोचवलेली आहे. दुसरं षटक अजूनही सुरू आहे. राकेश पुढील चेंडू टाकतोय. ऑफ साइडला मारण्याचा प्रयत्न केला होता रोहनने. हा सुद्धा निर्धाव चेंडू टाकून राकेशने आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक समाप्त केलेलं आहे. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या 1 गडी बाद 19 धावा. सनराईज या संघाच्या धावसंख्या झालेल्या आहे 1 गडी बाद 19 धावा. डीजे पुढील षटक लगेच सुरू करायचंय. येतोय संघाचं दुसरं सलामीचा फलंदाज डावकुरा फलंदाज सनराईज संघाचं हे तिसरं षटक सुरू होतंय. डावकुरा फलंदाज स्ट्राईकला ऋतिक मारा करतोय. ऑफ साइडच्या दिशेने ऋतिकने कट केलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळत आहेत. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न केला होता मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. तिसरं षटक सुरू आहे. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा सतीश घेऊन येतोय.
स्ट्राईकला आता आलाय नवीन फलंदाज उमेश कुलमच्या जागेवर नवीन फलंदाज रोहन. सतीश पुढचा चेंडू घेऊन येतोय. स्ट्राईकला रोहन. किती धावा मिळवतो या चेंडू मध्ये पाहूया. मारण्याचा प्रयत्न केला होता लेग साइडला आणि एक धाव मिळते. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. सनराइज या संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे एक गडी बाद 21 धावा. सतीशच्या चेंडूचा आता सामना करतोय डावखुरा फलंदाज ऋतिक. पाहूया किती धावा काढतोय. लॉंगॉनच्या दिशेने उंच मारलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळतात. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव सुद्धा दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केलेली आहेत. तिसरं षटक. तिसऱ्या षटकातील पुढील चेंडू. तिसरं षटक टाकतोय सतीश. टायटन संघाचा गोलंदाज सतीश आणि सुंदर वाईट चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे. अतिरिक्त धावसंख्येत वाढ. एका धावसंख्येनंतर सनराइज या संघाची धावसंख्या झालेली आहे 24 धावा. पुढचा चेंडू तिसऱ्या षटकातील फुलटॉस चेंडू टाकलेला होता. त्याच ठिकाणी पटकावलेला चेंडू स्वतः गोलंदाजाने चेंडू अडवून एकच धाव फलंदाजांना दिलेली आहे. एक धाव सनराइज या संघाच्या खात्यामध्ये जमा होते. तिसरं षटक टाकतोय सतीश. स्ट्राईकला रोहन. पुढील चेंडू सतीश टाकतोय. मारण्याचा प्रयत्न केला होता आणि हा चेंडू नो घोषित केलेला आहे पंचांनी. पंच सँडी जाधव यांनी नो घोषित केलेला आहे आणि आता मात्र संधी मिळते रोहनला. फ्री हिटची संधी मिळते. या चेंडूवर कॅच जरी झाला तरी जीवदान मिळणार आहे फलंदाजाला. पाहूया मारण्याचा उंच मारलेला चेंडू. जरी झेल झाला तरी हा फलंदाज बाद होणार नाही आणि सुंदर झेल टिपलेला आहे. मात्र फ्री हिट होता म्हणून रोहनला चांगली संधी होती ती आणि या संधीचा फायदा घेत 2 धावा दोन्ही फलंदाजांनी पळून काढलेले. धावसंख्या झालेली आहे 28. सनराइज संघाची धावसंख्या एक गडी बाद 28 धावा. हा सुद्धा मारण्याचा प्रयत्न केलेला होता. यष्टी रक्षकाच्या हातात चेंडू. पाहूया पंचांचा निर्णय काय आणि दोन्ही फलंदाज सुरक्षित एक धाव पूर्ण केलेली आहे. तिसरं षटक या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर सनराइज संघाची एकूण धावसंख्या एक गडी बाद 30 धावा. नाव सांग. मंगेश बेंडल. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं चौथं षटक घेऊन येतोय मंगेश. आपल्या षटकातील पहिला चेंडू टाकतोय रोहनला. रोहन मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू खूपच बाहेर. पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. अतिरिक्त धाव संघाला मिळते. पहिला चेंडू मंगेशने वाईट चेंडू टाकलेला आहे. आतापर्यंत सनराइज या संघाची धावसंख्या. हा सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात काही आलेला नाहीये. लेग पाईच्या स्वरूपात ही धाव मिळते.
एक धाव दोन्ही फलंदाजांनी पळून काढलेली आहे. धाव संख्या झालेली आहे 1 गडी बाद. 32 धावा. सनराईज संघाची एकूण धाव संख्या 1 गडी बाद 32. पुन्हा एकदा सलामीचा फलंदाज ऋतिक स्ट्राईकला आलेला आहे. गोलंदाजी करतोय मंगेश बेंडल. उंच मारलेला चेंडू पाहूया आणि हा चेंडू सीमा रेषेच्या एकदम बाहेर. 6 रन. सिक्सर. आतापर्यंत 2 खणखणीत चौकार आणि हा षटकार ठोकलेला आहे. पुढील चेंडूवर चौकार ठोकलेला आहे. विनंती करतो. दुसऱ्या दिवसामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. चौथा षटक सुरू आहे मंगेश बेंडल यांचं. पुढील चेंडू पुन्हा एकदा पटकावलेला आहे ऋतिकने. चेंडू क्षेत्ररक्षकाने अडवलेला चेंडू. आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकच धाव मिळते ऋतिकला. सीमा रेषेवर असलेला क्षेत्ररक्षक त्याने चेंडू अडवून एकच धाव दिलेली आहे. मंगेश यांचा पुढील चेंडू टाकण्यास तयार आणि वाईट चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव संघाला मिळतंय. अशा प्रकारे सनराईज संघाची एकूण धाव संख्या झालेला 1 गडी बाद 44 धावा. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते सनराईज संघाच्या फलंदाजाकडून. सलामीचा फलंदाज ऋतिक अजूनही मैदानात. सलामीचा फलंदाज उमेश कुलम बाद होऊन त्याची जागा घेण्यासाठी आलेला रोहन हा सुद्धा चांगल्या प्रकारे साथ देतोय ऋतिकला. चौथा षटक घेऊन येतोय मंगेश आणि रोहन. प्रयत्न केला होता रोहनने आणि अशा प्रकारे एक धाव पळून काढले लेग बायच्या स्वरूपात आणि मिस फिल्डिंग इथे पाहायला मिळते टायटन संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. आणि अशा प्रकारे पाहूया किती धावा मिळत आहेत आणि पुन्हा एकदा मिस फिल्डिंग दिसते. एकदम गचाळ क्षेत्ररक्षण त्याला आपण म्हणूया. किती धावा मिळाल्यात आता पाहूया, पंच सांगतील. 4 धावा लेग बायच्या स्वरूपात. एकूण 4 धावा मिळत आहेत. संघाची एकूण धाव संख्या झालेली आहे 1 गडी बाद 48 धावा. धाव संख्या जोमाने वाढते. 5 धावा पंचाने या ठिकाणी सांगितले. 5 धावा अतिरिक्त मिळते. सुंदर फलंदाजी, सुंदर रनिंग आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा चौथ्या षटकातील मंगेशने आता मात्र हा निर्धाव चेंडू टाकलेला आहे मंगेश बेंडल याने. आणि अशा प्रकारे चौथं षटक या ठिकाणी संपलेलं आहे. 5वं आणि शेवटचं षटक टायटन संघाचा गोलंदाज पाहूया कोण घेऊन येतोय.
हॅलो 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 दरम्यान विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे या संघाचा स्कोर सनराईज संघाची एकूण धावसंख्या 66 दुसऱ्या दिवसातील पहिल्या सामन्याचा हा पहिला डाव पहिली इनिंग पूर्ण झालेली आहे। पहिल्या इनिंग मध्ये सनराईज संघाने फलंदाजी करून 5 षटकांमध्ये एकूण 66 धावा आपल्या संघाच्या खात्यात जमा केलेल्या आहेत आणि 67 धावाचं आव्हान टायटन संघाच्या फलंदाजासमोर ठेवलेलं आहे आणि सनराईज संघाने त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। पहिला षटकातील पहिला चेंडू सुभाष घेऊन येतोय स्ट्राइकला। सलामीचा फलंदाज कल्पेश बोडस। काल झालेल्या सामन्यामध्ये कल्पेशला संधी मिळालेली नव्हती फलंदाजीची। पाहूया आता या संधीचा कसा फायदा घेतोय कल्पेश। 67 धावाचं आव्हान स्वीकारून दोन्ही फलंदाज टायटन संघाचे मैदानात उतरलेले आहेत। कल्पेश स्ट्राइकला मारा करतोय पहिला चेंडू लेग साइडच्या दिशेने कल्पेशने पटकावलेला आहे। एक धाव पळून काढलेला आहे, दुसरी धाव कल्पेश धावतोय, मात्र नरेशने आपली जागा सोडलेली नाही आहे, म्हणून सलामीचा फलंदाज कल्पेश बाद होऊन परततोय। अतिघाई संकटात नाही, यावरून हा फलंदाज बाद
दुसरा चेंडू घेऊन येतोय सुभाष. नरेश मारण्याचा प्रयत्न केला होता नरेशने आणि निर्धाव चेंडू. आतापर्यंत टायटन संघाची धावसंख्या 1 गडी बाद 1 धाव. चांगला फलंदाज बाद होऊन परतलाय कल्पेशच्या रूपात. पहिला षटक सुभाष याचं उंच मारलेला चेंडू पाहूया झेल होतो काय. झेल घेण्याचा प्रयत्न आणि हा गडी बाद. दोन्ही सलामीचे फलंदाज टायटन संघाचे बाद होऊन परत आहेत नरेश आणि कल्पेश. आणि 1 धाव मिळते टायटन संघाला. 2 गाड्यांच्या मोबदल्यात टायटन संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे फक्त 2 धावा. पहिलं षटक पॉवर प्लेचं पहिलं षटक. सुभाष उत्तमरित्या गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आतापर्यंत 2 धावा देऊन 2 बळी मिळवलेले आहेत सुभाषने. पुढील चेंडू स्ट्राईकला सतीश मारा करतोय आणि हा गडी बाद. झेल बाद होऊन यष्टी रक्षकाच्या हातात झेल बाद होऊन सतीश बाद होतोय. सतीश रक्षक धावतायत. चांगला थ्रो केलेला क्षेत्ररक्षकाने यष्टी रक्षकाच्या हातात 1 धाव मिळते. 1 धाव संख्येनंतर टायटन संघाची एकूण धाव संख्या 3 गडी बाद 4 धावा.
दुसरं षटक टाकतोय सचिन आगरे. स्ट्राइकला आलाय टायटन संघाचा फलंदाज, डावखुरा फलंदाज अक्षय. सचिन आपण लगेचच सुरू करायचं आहे. पुढील चेंडू डावखुरा फलंदाज असल्यामुळे क्षेत्ररक्षकामध्ये बदल होतोय. पुढील चेंडू सचिन टाकतोय. फुलटॉस चेंडू मारलेला आहे डावखुऱ्या फलंदाजाने. पाहूया किती धावा मिळत आहेत आणि हा चेंडू सीमा पार सिक्सर. या संघाच्या क्षेत्ररक्षकाने सुंदर झेल टिपून चांगला फलंदाज बाद केलेला आहे. या आधीच्या चेंडूमध्ये षटकार ठोकलेला होता. पुन्हा एकदा चांगला पटकावलेला चेंडू मात्र झेल बाद होऊन फलंदाज तंबूत परततोय. चौथा धक्का टायटन संघाला. टायटन संघाची रुपेश. निर्धाव चेंडू. सुभाषने पहिलं षटक चांगल्या प्रकारे टाकलेलं होतं. दुसरं षटक ही सचिन आगरे चांगल्या प्रकारे गोलंदाजी करताना दिसतोय. नवीन फलंदाज राकेश. लॉंग ऑफच्या दिशेने पटकावलेला चेंडू आणि पाहूया 4 धावा. चेंडू सीमा पार. अशा प्रकारे फटकेबाज चा प्रयत्न. दुसरा चेंडू सुद्धा सुभाषने निर्धाव टाकलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये त्याने 4-2 गडी मिळवलेले होते सुभाषने. दुसरं वैयक्तिक षटक सुद्धा चांगल्या प्रकारे फेकतोय. फलंदाजाने लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू पटकावलेला आहे.
क्षेत्ररक्षकाने सुद्धा चांगल्या प्रकारे अडवलेला चेंडू. 2 धावा दोन्ही फलंदाजांनी पळून काढलेल्या आहेत. 2 ने धावसंख्या वाढते टायटन संघाची. धावसंख्या झालेली आहे 4 गडी बाद 16 धावा. टायटन संघाने आतापर्यंत 4 गडी गमावलेले आहेत. अजून हे मोठं लक्ष समोर आहे. 67 धावांचं लक्ष पार करायचं आहे. हा सुद्धा निर्धाव चेंडू टाकलेला आहे सुभाषने. वैयक्तिक दुसरं षटक घेतोय. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करताना सनराईज संघाकडून सुभाष. पुढील चेंडू मारा करतोय राकेश. उचलून मारलेला चेंडू पाहूया. त्याच ठिकाणी चेंडू थांबलेला आहे आणि स्वतः गोलंदाज सुभाष याने झेल टिपून हा फलंदाज दोन्ही षटक चांगल्या प्रकारे टाकून आपल्या संघाला चांगलं योगदान दिलेलं आहे. टायटन संघाची एकूण धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 16 धावा. टायटन संघाला विजयासाठी अजूनही 41 धावांची गरज आहे. 41 12 चेंडू मध्ये 41 धावा करण्यासाठी दोन्ही फलंदाजांना फटकेबाजी करावी लागणार आहे. 51 धावांची गरज. सॉरी, 12 चेंडू मध्ये 51 धावांची गरज. चौथा षटक घेऊन येतोय. फलंदाजाने चांगल्या प्रकारे उंच मारलेला चेंडू आणि पुन्हा एकदा झेल बाद होऊन फलंदाज परततोय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी चौथं षटक दयानंद आगरे. चौथं षटक टाकतोय दयानंद. सुंदर गोलंदाजी सनराईज संघाच्या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. दयानंदने हा सुद्धा चेंडू निर्धाव. पहिल्या चेंडूमध्ये दयानंदने झेलबाद टायटन संघाचा फलंदाज झेलबाद केलेला होता. दुसरा चेंडू निर्धाव. प्रत्येक गोलंदाज चांगली कामगिरी करताना दिसतायत सनराईज संघाचे गोलंदाज. सौरभ नवीन फलंदाज मैदानात उतरलेला आहे. अजूनही खूप मोठं लक्ष पार करायचंय दोन्ही फलंदाजांना. दयानंद पुढील चेंडू घेऊन येतोय. स्ट्राईकला आहे सौरभ. ऑफ साइडला मारण्याचा प्रयत्न. ऑफ साइडला एक धाव मिळते. तितकीच सुंदर फिल्डिंग पाहायला मिळते सनराईज संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. चौथं षटक टाकतोय दयानंद. दोन्ही नवीन फलंदाज मैदानात.
आतापर्यंत 6 गडी बाद झालेले आहे टायटन संघाचे. पांडुरंग बेंडल पाहूया संघासाठी कशा प्रकारे फटकेबाजी करतोय. निर्धाव चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलेला नाही आहे चेंडू. इथे सुद्धा चांगल्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळते दयानंद याच्याकडून. चौथ्या षटकातील पुढील चेंडू आणि हा उचलून मारलेला चेंडू पांडुरंगाने आणि हा सुंदर षटकार, पहिला षटकार पांडुरंग याच्या बॅट मधून निघालेला. अजूनही संधी टायटन संघाच्या फलंदाजांना आहे. जर अशा प्रकारे जर फटकेबाजी केलात षटकार आणि चौकार तर विजयाच्या दिशेने वाटचाल होऊ शकते. आता मात्र शेवटचे 6 चेंडू शिल्लक. 67 धावाचं आव्हान पार करण्यासाठी आलेले टायटन संघाचे फलंदाज आतापर्यंत 6 फलंदाज बाद होऊन तंबूत परतलेत. 6 चेंडू मध्ये 44 धावांचं लक्ष्य गाठायचंय. 6 चेंडू आणि 44 धावा. चेंडू आणि धावा यांचं समीकरण फलंदाजांना पाहूया आता कसं पार पाडतायत. शेवटचं षटक घेऊन येतोय संदेश. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलेला होता. पहिल्या चेंडूमध्ये फलंदाजाने 1 धाव मिळवलेले आहे. नवीन गोलंदाज सनराईज संघाचा शेवटचं षटक टाकतोय संदेश. पुन्हा एकदा स्ट्राईकला आलाय टायटन संघाचा फलंदाज पांडुरंग. यापूर्वीच्या चेंडूमध्ये षटकार ठोकला होता पांडुरंगने. पाहूया या चेंडूचा कशा प्रकारे सामना करतोय पांडुरंग. संदेश 5व्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन होतोय. पांडुरंग सामना करतोय त्या चेंडूचा. तिथेच उंच मारलेला चेंडू. पाहूया झेल होतो काय. 4 क्षेत्ररक्षक धावून येत आहेत त्या ठिकाणी आणि पाहूया आणि हा रनआउट होऊन पांडुरंग परततोय. 2 धावा काढण्याचा प्रयत्न केलेला होता. 2 धावा काढण्याच्या प्रयत्नात पांडुरंग हा रनआउट होऊन परततोय. अशा प्रकारे 7वा धक्का टायटन संघाला पांडुरंगच्या रूपात. 7 गडी बाद होऊन परतलेत. टायटन संघाची एकूण धावसंख्या 25 धावा. शेवटचं षटक सुरू आहे. संदेश शेवटच्या षटकातील पुढचा चेंडू घेतोय. नवीन आलेल्या फलंदाजाने सुंदररित्या पटकावलेला चेंडू सीमा पार. बॅट मधून पहिलाच चौकार ठोकलेला आहे नवीन फलंदाजाने. नाव काय त्याचे? प्रणयने. पांडुरंगाच्या जागेवर येऊन प्रणयने पहिला ठोकलाय. सुरुवातीपासून अशी फटकेबाजी असते तर नक्कीच हा संघ विजयाच्या दिशेने पोहोचला असता. शेवटचं षटक सुरू आहे. लक्ष खूप दूर आहे. 67 धावाचं आव्हान ठेवलं होतं. हा सुद्धा लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केलेला होता आणि चेंडू जातोय सीमा पार. एसटी रक्षकाच्या उमेशच्या हातातून निसटलेला चेंडू सीमा पार झालेला आहे. धाव संख्या झालेली आहे 33 धावा. 7 गडी बाद 33 धावा. पुढचा चेंडू शेवटच्या षटकातील
मारण्याचा प्रयत्न केला होता. आणि फलंदाज बाद होतोय. 8वा धक्का टायटन संघाला. आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. 8 गडी बाद. टायटन संघाची एकूण धावसंख्या 33 धावा. टायटन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं होतं. सनराईज संघाने फलंदाजी करून 66 धावा मिळवलेल्या होत्या. आणि शेवटच्या षटका अखेरीस टायटन संघाची धावसंख्या 33. शेवटचा चेंडू उंच मारलेला चेंडू 2 धावा पळून काढलेले आहेत.